स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता चालली आहे मी माझ्या मैत्रिणींच्या मुलीचा बर्थडे पण आहे आणि तिच्या घराचं पूजा पण आहे, तर दोन्ही आहे एकत्र. तर तिकडे चाललो आहे आणि थंडीत कुठंही जायचं म्हटलं खूप कंटाळा येते, नाही का? तुमचं येत असेल, माझं येते. थंडी म्हटलं का खूप कंटाळा येते आणि त्याच्यात बाहेर एवढी आज थंडी आहे ना, रोजच आहे म्हणा. सोबतीला आता सानन आहे माझ्यासोबत, तर चला आता निघू आपण. तर आता निघालो आम्ही थंडीचं बर्थडेला. बॉडीगार्ड छोटा सोबत आहे माझ्या, है ना? चला तर आता पोचलो आम्ही जिथे वाढदिवस होता माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा. आणि छान स्वागत बघा, सुरुवातीला किती छान केलं आहे. गेटच्या बाहेर फुलांनी मस्त सजवलेलं आहे. हे बरं आहे, आजकाल रांगोळी काढायचं काम नाही. आणि फ्रंटला बघा मस्त बाबासाहेबाचा फोटो लावलेला आहे हॉलमध्ये. आणि इकडे बर्थडेची तयारी चालू झाली होती. मला यायला थोडं लेट झालं. इकडे बघा मस्त चालू आहे पावभाजी. एवढे आचारी कोणाच्या त्या घरी पाहिले का तुम्ही? एवढ्या एवढे आचारी. हां, हे पहा इकडे मेनू चालाय, पावभाजी, मसाले भात, है ना? बापरे बापरे, आचारी तर भरपूर आहे. पुलाव. हा, आचारी भरपूर आहे. मी बोलली म्हणून शांत झाले, नाही तर कोणाचाच आवाज कोणाला नव्हता येऊन राहिला. किती कामाच्या बाया आहे, बाप रे बाप. तर केक कटिंग झाला आणि सगळे केक भरवत आहे. ही खूप छोटी होती जेव्हा, म्हणजे सानन, आणि ही साननपेक्षा लहान आहे ही थोडी, आणि ही तिची मोठी आई आहे. तर आम्ही सगळ्या मैत्रिणीच होत्या, जास्त कोणी नव्हतं इथं. तर छान केला बर्थडे. तिला आवडतं असं 4 लोक बोलवायला, म्हणून तिच्या आई म्हणे मी बोलावलं. मग सगळ्या मैत्रिणी बोलावल्या होत्या घराजवळच्या. आणि मी पहिले इथेच राहायची, आता इकडे राहते म्हणून. पण तिचा फोन आला, म्हटलं चला, छोट्या मुलीचा वाढदिवस आहे. आणि मला खूप लाड, तिचे लहानपणापासून तिचा खूप लाड करत होती मी. तर ही पण माझी मैत्रीण आहे, हिला ओळखत असेल तर. इकडे मी तिला छान तिच्या पप्पी घेत होती आणि तिला मी पैसेच दिले. काय घ्यायचं समजत नाही. आता छोटं राहतं तेव्हा कळतं, आता मुली थोडं मोठं झाल्यावर कळत नाही. तर इकडे बघा, चला सगळे नाश्ता करतो. चला, माझी पर्स घेऊन घेते, मॅच झाली नाही का? या सासूबाई आहे, या सासूबाई आमच्या मैत्रिणीच्या आहे ना आई. हे सगळे फिरून आल्या आहे, थायलंड फिरून आल्या. कुठून आल्या ते? थायलंडवरून आल्या आहे, शिबिर करून. ते माझे संध्याकाळ नेहमी सांगते, तुला पाहते म्हणते मी. हो का? हो, विलासपूरला राहते ना, पाहतेच नाही. चला, झाला आमचा नाश्ता पाणी. आता निघतो आम्ही. आता आम्ही ट्रिप एक प्लॅन करणार आहे. माझं थोडंसं बरं वाटल्यानंतर मला नवीन वर्षात नक्कीच मागच्यासारखी एन्जॉय. चला आता निघतो. 8-8:30 वाजत आहे रात्रीचं वाजत. तर घरी आल्यानंतर थोडी फ्रेश झाली. आणि बर्थडे असा सिम्पल होता, तुम्हाला दिसलाच असेल. तर आम्ही जास्त मैत्रिणी नव्हतो, कमीच होतो. आणि विंटर कुर्ती, हे जे मी घातली आहे ना, हे स्वेटरसारखी कुर्ती आहे, म्हणजे गरम राहते. आता थंडी जास्त पडत आहे. 1-2 कुर्त्या बोलावल्या होत्या, पण त्या रिटर्न गेल्या. म्हणजे एकतर माझा फोन रिसीव्ह झाला नाही, त्याच्यामुळंच रिटर्न गेलं ते पार्सल. तर काही 1-2 कुर्त्या तुमच्याशी मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार, ज्या ट्रेंडिंग पण आहे. आणि मी वॉश केल्यानंतर तुमच्याशी रिव्ह्यू शेअर करत आहे. तर ते उद्या तुमच्याशी मी शेअर करणार, कारण का धुतल्यानंतर त्याचा कलर जातो नाही जात, काय प्रॉब्लेम होतो, तर ते धुतल्यानंतरच कळते. त्याच्यामुळं मी तुम्हाला उशिरा रिव्ह्यू देत आहे. तर उद्या ते सांगणार तुम्हाला की काय प्रॉब्लेम गेला आहे. आणि खूप सुंदर कुर्त्या आहेत, म्हणजे कमी रेंजमध्ये, 300-350 या रेंजमध्येच. ही पण 350 काहीतरी रेंज आहे. तर उद्या ह्याची डिटेल माहिती तुम्हाला मी देऊन देईल व्हिडिओमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि जे साड्या घेतात त्यांनी बुकिंग नंबर दिला राहतो, तिथे कॉन्टॅक्ट करत जा. तुम्ही अर्धवट माहिती बघता आणि मग मेसेज करता, म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि मग मेसेज करत जा, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होत नाही आणि मी पण नाही होत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
खूप छानसा कंटेंट घेऊ. तोपर्यंत बाय बाय.